हाय, तर मला ना कधी कधी प्रश्न पडतो की माझ्यासारख्या ना रंग ना रूप असणाऱ्या मुलीला एवढा वेल एज्युकेटेड हुशार नवरा मिळाला असो. हा खूप मोठा प्रश्न आहे. पण त्याआधी ना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज गुरुवार होता, यांना सुट्टी पण होती ना, त्यामुळे मी माझी घरातली सगळी छोटी मोठी कामावरून दुपारी अशी निवांत बसले होते. असा निवांत वेळ मला कधीतरीच मिळतो, त्यामुळे माझी आणि पिल्लूची ना मस्तपैकी खाऊ गल्ली जमली होती. आम्ही आमच्या खाऊवरती ताव मारत होतो तेव्हा यांना म्हटलं की चला की आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला काही फार गाडी चालवता येत नाही, तरी पण तुम्हाला जायचंच असेल तर चला घेऊन जातो, तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर चला. त्यावर माझं असं म्हणणं होतं की आयुष्याचा एवढा मोठा प्रवास तुमच्याबरोबर करायचा आहे, मी ह्या 15 मिनिटाच्या प्रवासाला कशाला घाबरायची, चला जाऊया आपण. तेव्हा त्यांनी आम्हाला निमगावला घेऊन गेले. त्यांनी खरंच खूप छान गाडी चालवली. ते 2 दिवसात गाडी शिकले. हळूहळू नेलं, आम्हाला सुखरूप पोहोचवलं. आम्ही तिथे गेल्यावर ना मावळता सूर्य आणि ही मंदिरातली शांतता खरंच खूप छान होती, मनाला अगदी प्रसन्न करणारी होती. त्यामुळं खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही कधी इथे एवढी शांतता पाहिली आहे का? इतर वेळी गेल्यावरती पाय ठेवायला पण जागा नसतो मंदिरामध्ये. मस्तपैकी गेलो, छान दर्शन घेतलं. माझा पिल्लू ना बराच वेळ तिथं देवाकडे बघत उभं होतं. नंतर आम्ही बाहेर आलो आणि त्याला ना जसं काही मोकळं मैदानच मिळालं होतं खेळायला. तो इकडून तिकडे नुसता धुळ पळत होता, तो एन्जॉय करत होता. आता जनरली ना तो घरासमोर फक्त अंगणात खेळतो, त्याला काय गार्डनला वगैरे नेता येत नाही, कारण आम्ही गावाकडे राहतो, इकडे गार्डन वगैरे काही नसतं. त्यामुळे तो असा बाहेर गेला की खूप खुश होतो आणि त्याचा आनंद बघून खरंच खूप भारी वाटतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.